नमस्कार मंडळी, काय चाललंय? झाली ती बघा आमची सगळी कामं. आता आज ताईने लवकर धुणं बिणं सगळं धुवून टाकलंय. काम महत्वाचं राहिलंय का? ह्या आंब्याला आम्ही आणलंय तसलं एक बादली आणली आहे औषध. ते टाकायचं आहे, गराळून भिजवायचं आहे वाफ्यावर जरा, आणि मग टाका दुकानदार म्हणलंय. आणि पोरांनी बघा पिरोचा पाक पिट्टाच काढला. आता एक बार पिरो छटा लागत्यात. हा ही 2-4 खावा आणि करा. निवांत बसली बघा पोरं इथं शेडमध्ये. ताय बसली आहे शेडमध्ये बेल राहून. आबा काम करतोय, नवरा काम करतोय, आणि बायको तुम्हाला सांगतो बसली इकडं. आज पोराने सगळी पाणी पाडली, 2 माणसाला पाडली. तू काम करून मर, बायको लाव सोक. काय लागा उठव की बसली आहे बघ. काम कराय का तिला हे होतंय. आणि हा भावालाच काम करायला लाव की. काय बायकोला लागली सांगा, तुला काम करायला काय होतं या? दोन धुतलं का झालं तुझं काम? जरा अग जरा जनावरची त्रास पण करू लागा. काही इसाळ करायला लागली लगेच. मी हे केलं मी ते असला इसाळ करून मग कर काय 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 काम थोडस बोल नको लय. अहो तब्येत वाढली मुलकाची. वाढू द्या. हिला आता काय शरीराचं महत्व आता कळणार नाही. ज्यावेळेस हिला शरीर साथ देणं ना त्यावेळेस कळणार. जाऊ दे असल्याच्या कुठं नादी लागता. शेवटी इडी ती इडीच असते ती. लय ते नादाला लागायची नाही. यांच्या नादाला लागला घरातच काढतो सगळा. तर ही बघा वांगी आहे ती. वांगी अजून सुद्धा जोमान वांगी लागते ती. जबरदस्त वांगी काढली. सकाळी आबाल भिजवून काढली ती एवढं. आणि ही आपली माका बघा दणानं उगवून आली. कसं आहे ह्याकडंच त्याकडंच आम्हाला दिलं नाही काय नाही. काळं झार ठाम नसतं आली. आता नुसतं काळं 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 कुठ. आमून द्यायची पण ह्याला गरज नाही. आबाला म्हणलं आता ह्याला आमून द्यायचं नाही. ह्याला आता डायरेक्ट फवारा घेऊनच तुम्हाला सांगतो पाणी द्यायचं ना. 4-8 दिवसानं काळं झारमोड बघा. हे सुद्धा हिकड सुद्धा उगवलंय. पण कोकाड्याने कडून काय काय खाल्लंय. कोकाडीने जरा धिंगाणा केलाय बघा. पूर्ण जबरदस्त आहे तशी मका. काय वाईट नाही, चांगली आली आहे मका. असल्या उन्हाळ्या दिवसात मका उगवून आली. चेष्टा आहे काय? ह्यात 2000ची आडवांट टाकली आहे पिशवी. आणि इथं मकाचं खळं केलं तर आम्ही सगळी मकाच मका उगवली. काय ग आलं थांब जरा इकडून कशी कशी उगवली बघून. उगवले पर कोकाड्याने पाकच हाणली राव. काय करायचं? ही ह्या साईडनं कोकाड्याने मका पाक हाणून टाकली इकडून बघा. कोकाड्याने लय नुकसान केलंय. लय म्हणजे भयानक नुकसान केलंय कोकाड्याने. कोकाड्याच लय आगावायच्या मका उपसूनच. अरे काय त्यांना बीपी तोंडाला येत नाही पण पाक उपसून खाल्लं या. पाता की सोंडली. माणूस म्हणतोय झाड राखाव पण ह्या झाडामुळेच लय नुकसान होतंय. काय करायचंय? सगळ्या झाडावर पक्षी बसते पाक वाट लावून टाकली. ह्या बाया पेपरने खाली तर काय ठेवलं नाही. सगळं उकरून टाकलंय. आता एवढ्या पिकालाच तुम्हाला सांगतो आता काय असेल ते असेल. पुढच्या पिकाला तुम्हाला सांगतो हे पेपरन ही कचरं बिचरं सगळं काढून टाकतो. रान लय गुतलंय हो माझं. रान ह्या झाडाला आणि ह्या कचऱ्यालाच मांदाला गुतलंय. बरं वाटतंय गार निवांत झाडाखाली बघा. लय दिवसा झाड आहे. कधी तुम्ही काय माहिती त्याला मध्येच आहे. कडलं असतं म्हणजे राखलं असतं पण मध्येच तीच आहे. आणि हे काय 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 नको इकडे मका मोडसाल तुम्ही. हे तुम्हाला सांगतो काय हे जेव्हा कोकड्या बघते पहिल्या कोकड्या नव्हत्या आताच कुठं आले तर कोणा ठाव. अहो काय करते ती बी उकरत नाही. ती बी त्यांना गावत पण नाही खालचा पण मधनच तोडून टाकते ती. पण ही शेतकऱ्याचं नुकसान आहे ना. येऊ नका रे येऊ नका जावा त्याकडेच. वराडलं तरी तुम्हाला सांगतो हो झाडावर बसते ती. बघितलं का? मोठं झाड आहे हो.
कसं आहे, किती मोठं झाड आहे. ही माझ्या वडिलांना झाड लावले बघा. माझा जन्म पण नव्हता त्यावेळेस. अजून ते झाड आहे. म्हणजे जवळजवळ 35-36 वर्षापूर्वीच हे झाड आहे. थोडीच आहे ती कुठं तर मोजकीच झाडं. बरेच जण म्हणते ती हे झाडं काढू नका, राहू दे तसंच, किती नुकसान होया जाय लय. कोकाड्या दोघा तिकडं उन्हात बसून सुद्धा काही माणूस बसलंय सावलीवर बसू देणार नाही. पाक तुम्हाला सांगतो, ह्या तुकड्याची माय सगळी गहाणा झाला. हिरी जी पाडली ह्या तुकड्याचा सगळा राडाच झाला. इथं राडा म्हणजे काय झालाय तर इथं कचरं मांदाळ पडलंय. खडीवाली म्हणलं न्या जावा, फुकाट न्या जावा, रोपड्या देऊ नका तरी पण खडीवाली नेणार ती. कारण ज्यावेळेस मिळत नव्हतं तेव्हा पैसे देऊन नेत होती. आता फुकाट न्या म्हणलं तर खडीवाली नेणारी झाली ती. इथं आहे आपली मोटरची पेटी आणि ही आहे आपली विहीर. बघितली का, 50 फूट आपली विहीर आहे. ही आलंय पावसाचा आता उन्हाळा. पाणी आपल्याला काय सरत नाही, पाणी टचून आहे मस्त, काय कमी पडत नाही. आपण आपल्या आईबांनी चांगलं पुण्य केलंय, आपण चांगलं पुण्य केलंय आतापर्यंत. आपल्या आईबांनी पण चांगलं पुण्य केलंय. पुण्य कशाला म्हणायचं, भुकेलेल्या माणसाला पोटभर अन्न देणं, पाणी देणं, त्याला पुण्य म्हणते ती. तुम्ही 10 लाखाची गाडी घेऊन फिरला, 50 लाखाचं मोबाईल घेऊन फिरला तरी ती पुण्य नाही, ती तुमचा मोठीपणा झाला. आपण खात खात, आपण जगत जगत दुसऱ्याला पण थोडंफार आधार दिला पाहिजे, बरोबर का नाही. बघा चांगली उगवली मका, काय अडचण नाही. 1 नंबर मका दणानून उगवले. सण करून सण मी काय 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 केलंय, मी जुंधळ पण टाकलं ईस काढून, जुंधळ पण टाकले उगवायला. जुंधळ काय लय उगवलं नाही, मकाच उगवली. एकाच भाऊच्या अजून काम करायला जायचं आहे. मका हो दणानून उगवलं या. सणकून सण आमोन दिलं तर तण माहिंदाळा येणार आहे. पण आमोन द्यायची पण गरज नाही, सगळं उगवून सगळं टकाटक उगवलं या. एकदम काय सुद्धा राहिलं नाही उगवायचं, जोरात एकदम उगवलंय. आबाला का जोरात उगवलेला का मका, दणकून मग जुंधळ लय आलं नाही रे उगवून. हिरीकडच्या त्या साईडला पण मका 1 नंबर उगवले सगळी. होय होय, माझी मी दुती म्हणते ना, धोती तिला कशाला दुती आहे तू, भांडणं करायला लागले बघा डबल. काय आप्पा, एकाच भावना आप्पा आली ती बघा, दोघं बापल्या का आल्या. पोरानं उन्हात फिरू नका का, उन्हात फिरू नका. ओ तुटला का तोडलाच तू. हो का, ही अशी करते पेरू पिकाच्या आधीच तोडून आणती आणि पुन्हा म्हणती पप्पा तुटलाय पेरू. खा खा खावा खावा, एकदा टाका संपून, एकदा पुन्हा पेरू छाटतो. छाटलं का अजून पुन्हा पेरू. आपा कसं साधलं जरा बघून या, उगवलंय का चांगलं. आपा आलं का उतारलं का रानात पळायला लागलं बघ, कसं पेरलंय काय पोराने, उगवलंय का चांगलं. टाकली आपली जगाच्या आधी, सगळ्याच्या आधी मका पेरून टाकली. अजून कोणा पेरण्या नाही तर माझी पेरणी झाली नाही अर्धी. तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.